हॅलो. हा बोला शिवाजी भाऊ. हा. ऐकलं का ते? ते काल सकाळची बातमी दिली तुम्ही मला. हा. काल संध्याकाळी नवनाथ अवताडे, अगस्त मिश्रा, हा. राहुल काळोखे आणि देशमुख साहेबांची मीटिंग झाली. हा. आपसी मतभेद सगळे दूर केले त्यांनी पहिले स्वतःचे. हा. आज उरलेल्या सगळ्या डायरेक्टर सोबत त्यांची पहिली मीटिंग आहे. हा. सेकंड मीटिंग कोर बॉडी सोबत आहे. अच्छा. आणि थर्ड मीटिंग आज किंवा उद्या सगळ्या एमएफ सोबत आहे. ओके. रोडमॅप वरती येतील ते. कसं आहे बघा, पहिली एफआयआर झाली, सगळ्यांना माहिती आहे, वाचणार कोणी नाही. हो. यांच्या बापाला यावं लागेल सोल्युशन वरती. बरोबर. कुणाचा 1 रुपया जात नाही. आणि क्लिअर म्हटलंय अगस्टनी मीटिंग मध्ये त्या की 1-1 रुपया लोकांचा आपल्याला परत करायचा आहे. अच्छा, बोललाय ना. हा. हा. रात्री 11:30 पर्यंत सीन खूप वेगळा होता. अच्छा. 11:30 नंतर केडी सरांचा ग्रुप कॉल आला. हा. हे सगळे अपडेट दिले, तेव्हा कुठे जाऊन रात्री थोडी झोप लागली. हो. 12:50 ला झोपले तुम्ही. ते आमचा अर्धा तास चालला ग्रुप कॉल. अच्छा. म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना, तेच मला ते ऐकूनच मला टेन्शन आलं. म्हटलं ते परत 100% पॉझिटिव्ह आहे. हा, म्हणजे मला वाटलं चोरच सारखं हे बघा, होतं. कालची मीटिंग पर्यंत, कालची संध्याकाळची मीटिंग झाली ना, काय झालंय, अवताडे आणि मिश्रामध्ये टसर चालू आहे. दोघांमुळे सगळे प्रॉब्लेम चालू आहे. अच्छा. दोघे एकमेकांसोबत बोलतच नव्हते. मग ते राहुल काळोखे, देशमुखांनी इनिशिएटिव्ह घेतला. चौघं एकत्र एका मंचावर आले. अच्छा. आणि मग त्यांची मीटिंग झाली. हे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली रात्री. ओके. आणि त्यांनी त्यांच्या आपसामधले सगळे गेले शिकवे दूर करून टाकले. अच्छा. कारण हे बघा, इतकं सोपं नाही आहे. आता इंडियन ज्युडिशरी इतकी स्ट्रॉंग झाली आहे ना, की हे जर विचार करतील की मी आता निघून जाईल, आता नाही निघत. पण हे इथेच आहे का दुबईला? नवनाथ अवताडे कुठे मला माहित नाही. अगस्त मिश्रा दुबईला आहे. देशमुख आणि राहुल काळोखे इंडियामध्ये आहे. अच्छा. जाऊ दे, माझ्याकडे सध्या एवढी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला दिली. ठीक आहे. ओके.